त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव. श्री गोपाल कृष्ण महाराज की. काय म्हणत होते? हे जो 40वा शेवटचा श्लोक आहे ना, त्यात कृष्ण अधर्मो विमोवत पुन्हा सांगायचं. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम. तो म जो आहे तो हलंत होतो, म्हणजे त्याचा अ जो उच्चार आहे तो अ बाहेर निघतो. कुलम कृत्स्नम अधर्मोभी भवत्युत. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोभी भवत्युत. धर्मे नष्टे कुलम धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोभी भवत्युत. तो जो अनुस्वार असतो त्याचा उच्चारण म होतो 99% भगवद्गीतेत. ते तोंडात जे बसलंय ना ते म्हणजे किती हे केलं ना ते तोंडात तेच येतं ते आपल्या. आणि आता ते येईन ना आधी तिथं पुढचं मी म्हणतो अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ते कुलस्त्रिय स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रिया दोषैरेते कुलघ्नानां वर्णसंकरकारकै उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वतः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहोबत् महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता यदि माम प्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणय धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे क्षेमतरं भवेत्. संजय उवाच एवमुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन.
श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन क्लेब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यम् त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्ष्यमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरः प्रदिग्धान् न चैतद्विद्न कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषामः तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्रा कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्याद यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशम् गुडाकेश परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच। 40 पर्यंत आपले झाले। पेन्सिल काढा, पेन्सिल। अधर्माभि भवात कृष्ण इथपर्यंत। अधर्माभि भवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः। प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय। जायते वर्णसंकरः। जायते वर्णसंकरः। संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च। पतन्ति पीतरो हेषाम् लुप्त पिंडो दकक्रिया। दकक्रिया, दशक्रिया नहीं। दोषैरेते, दोषैरेते कुलघ्नानाम इथपर्यंत। वर्ण संकर कारकै, वर्ण संकर कारकै। उत्साद्यन्ते जाति धर्मा, उत्साद्यन्ते जाति धर्मा कुल धर्माश्च शाश्वता। उत्सन्न कुल धर्माणाम मनुष्याणाम जनार्दन
नरके नियतम वासो इथपर्यंत, नरके नियतम वासो इथपर्यंत. भवतीत्यनुशुश्रुम. अहोबत महत्पापम, अहोबत महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम. यद्राज्य सुखलोभेन इथपर्यंत हंतुम स्वजनमुद्यताः. यदि माम प्रतिकारम, आता इथं म पर्यंतच घ्यायचं. यदि माम प्रतिकारम मग अशस्त्रम शस्त्रपाणयः. धार्तराष्ट्रा रणे हन्युस स पर्यंत तन्मे क्षेम तरम भवेत. धार्तराष्ट्रा रणे हन्युस तन्मे क्षेम तरम भवेत. संजय उवाच एव मुक्त्वार्जुनः संख्ये, एव मुक्त्वार्जुनः संख्ये इथपर्यंत रथोपस्थ उपाविशत. विसृज्य सशरम चापम, सशरम चापम इथपर्यंत शोक संविघ्न. आता जो अनुस्वार त्याचा म उच्चारता, इथं म उच्चार नाही होत. शोक संविघ्न मानसः इति श्रीमद भगवद्गीता तिथपर्यंत. म्हणजे आता हे जेव्हा पारायण होतं, एक जण पुढे म्हणतो, बाकीचे पुढची लाईन म्हणतात सगळे मिळून, तर हे तेव्हा गरजेचं म्हणजे तेव्हा लक्षात येतं हे. कारण याचं काही पहिली ओळ मी म्हणेन, दुसरी ओळ हा म्हणेन असं नसतं. याच्यातले मोजके शब्द दोन दोन शब्द वाटून असतात. तर इति श्रीमद भगवद्गीता तिथपर्यंत सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. तिथं फोन करून घ्या, तुमच्या याच्यात नाहीये. इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. भगवद्गीता पर्यंत एक जण म्हणतो, त्याच्यानंतर सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम इथपर्यंत योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे इथपर्यंत एक, आणि अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. नाही, श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम असं म्हणायचं. हा, त्यानंतर अथ द्वितीयोध्याय. संजय उवाच तम तथा कृपयाविष्टम. परत म पर्यंत चिंते, म मधला अ बाहेर निघतो. विष्टम अश्रू पूर्णा कुलेक्षणम. अ लिहूनच घ्यायचं डायरेक्ट तिथं. हा, अ लिहून घ्यायचं. कुलेक्षणम विषीदन्तमिदं वाक्यम. विषीदन्तमिदं वाक्यम, त्याचा जो उकार आहे त्याचा उ तिथं लिहून घ्यायचा, म्हणजे लवकर लक्षात येईल. तो म जो आहे, मच्या ठिकाणी एक काट मारून घ्यायची, आणि त्याचा जो उकाराचा जो उच्चार होतो उ, तो तिथे लिहून घ्यायचा. उवाच मधुसूदनः. श्री भगवानुवाच कुतस्त्वा, कुतस्त्वा कश्मलमिदं. कुतस्त्वा कश्मलमिदं इथपर्यंत पहिला टप्पा येतो. कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. अनार्य जुष्टम स्वर्ग्यम. अनार्य जुष्टम स्वर्ग्यम म पर्यंत येईल. त्यानंतर अकीर्ती करम अर्जुन. अनार्य जुष्टम स्वर्ग्यम अकीर्ती करम अर्जुन. अ लावायचं इथं. क्लैब्यम मास्म गमः पार्थ इथपर्यंत. पार्थ नैतत्व्युपपद्यते. नैतत्व्युपपद्यते. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये. द्रोणं च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि इथपर्यंत येईल. इषुभिः प्रतियोत्स्यामि इथपर्यंत येईल. पूजार्हा वरिसूदन. त्यानंतर पुढचे जे श्लोक आहे
ते एका लाईनीत नाही, ते असे 4 टप्प्यात आहे. तिथं थोडंसं तालसूर लावून करावं लागतं, कारण हा जो संवाद आहे तो श्लोकाच्या याच्यात बांधणी केली आहे, तर व्याकरणाचे काही नियम असतात किंवा श्लोक उच्चाराचे काही नियम असतात, त्याच्यानुसार तिथं थोडीशी असं लयबद्धता घेऊन म्हणावं लागतं. तर गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् न चैतद्विघ्न कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यजीवानो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषामस् पर्यंतच म्हणायचं. तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्याद यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नवृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. संजय उवाच. लगेच इकडे परत चाल, पहिले जशी होती तशी. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविंदम. आता इथं पण म पर्यंत जो उकार आहे त्याचा उच्चार होणार नाही. न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम, परत म होतो अनुस्वाराचं उच्चारण म. उक्त्वा तुष्णीम बभूवः. तमुवाच ऋषिकेशः इथपर्यंत प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्त मिदं वचः. कोणतं किती नंबर? न योत्स्य इति गोविंदम. गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूवः. उक्त्वा गोविंदम म आधी म्हणायचा, उ करायचं. उक्त्वा तुष्णीम बभूवः. आवाज येताना माहिती क्लास होते. मी आज थोडासा कसा हे झालाय, सकाळी 2 तास बडबड झाली. हा, वाटलं तर थोडस पुढे सरका. हा, नाही आता आवाज कमी होईल, कारण की आता सलग बोलायचं आहे ना. हा, तर ते सकाळी थोडं जास्त झालं. तर श्रीमद भगवद्गीता अर्थांतर, उच्चारण आणि पारायण. तर आपले 40 श्लोक आतापर्यंत इथपर्यंत झाले होते. 40 श्लोकाचा अर्थही पाहिला, त्याचं पारायण, त्याचं उच्चारणात थोडीशी प्रत्येकाची काही ना काही गडबड आहे, थोडंसं आकार उकार. आता ते शेवटी जसं सांगितलंय की अभ्यासेन तू कोणतेय वैराग्येनच गृह्यते, की जसं सतत तुम्ही प्रॅक्टिस करत राहणार त्याच्याने ती गोष्ट साध्य होईल. परंतु मग प्रॅक्टिस करतानाही जर चुकीचा शब्द जर तोंडात बसून गेला तर तो बसलाच मग. तर त्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या, किंवा कुठं काही वाटत असलं तर आपल्याला माहिती आहे की यांना येतं, तर त्यांना तिथं विचारून घ्यायचं. उक्त्वा तुष्णीम बभूवः. हा, ते तसं झालंय. मग ते आधीचं काढावं लागल, मग नंतर हे करावं. हा, तर हा नाही, मग तो चुकीचा शब्द तो तोंडात बसून जातो, आणि मग तसं नाही व्हायला पाहिजे. हा, तसं हा नाही, पारायण करताना हळूच करायचं नाही. पारायण करताना हळूच करायचं. फक्त तो जो चुकीचा शब्द बसून गेलाय, आता जे पहिल्यांदा शिकताय त्यांच्यासाठी तुमचं एकदा होऊन गेलाय, 1-2दा होऊन गेलाय काहीतरी. हा हा, तुमचं पहिल्यांदा आहे. नाही, प्रयत्न करा तुम्ही, त्यात काय नाही, एवढं काही कठीण नाही. नवीन वालेले ना यांचे उच्चार बरोबर बसतील. आता यांचे जुने जे आमचे दुरुस्त आम्हाला करणं गरजेचं. हा, ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांचं पहिलं आहे त्यांच्यासाठी
की थोडंसं काहीतरी रेकॉर्डिंग समजा आहे किंवा युट्यूब वगैरे बऱ्याचशा गोष्टीवर ते भेटून जातं. नाही जमलं तर कोणालाही विचारून घ्यायचं, मंदिरातही कोणाला विचारलं तरी काही नाही, पण तो शब्द चुकीचा तसा बसायला नको, कारण एका आकाराने एका उकाराने पूर्ण श्लोकाचा अर्थ तो बिघडून जातो ना काहीच्या काही होऊन जातं. म्हणजे समजा कोणी जर असा आला प्रसंग भविष्यात, कोणीतरी मोठे विद्वान वगैरे आले आणि त्यांच्या समोर जर तसं झालं आणि त्यांनी मग आपल्याला अर्थ वेगळा ते आपल्याला करून दाखवते, तुम्ही हसन तेही हसतील. तसं नको व्हायला, असे प्रसंग नको यायला, म्हणून अर्थांतर, उच्चारण, पारायण या तिन्ही गोष्टींचा आपण अभ्यास करत आहोत. पारायणाची आपण एवढी अजून प्रॅक्टिस काही केली नाही. पारायण म्हणजे कसं असतं की एक व्यक्ती म्हणतो, समजा अर्धा श्लोक जो आहे तो म्हणणार आणि बाकीचे सगळे त्याच्या मागे म्हणतात. मग परत हा अध्याय झाला की पुढच्या अध्यायाला पुढच्या माणसावर तो नंबर जातो. मग तो व्यक्ती ते अर्धी लाईन आधी तो म्हणणार, मग बाकीचे सगळे एका बाजूला होऊन जाणार. परत तिसऱ्या अध्यायाला परत तो नंबर बदलतो. आता आपला समजा हा पहिलाच अध्याय होता म्हणून काही जास्त म्हटलं नाही, परंतु पुढच्या वेळेस पासून आपण असं करू की जसं आपण सुरुवातीला म्हणून घेतो एकदा एका आवाजात, किंवा आता हे झाल्यावर सत्र झाल्यावर परत करू की सुरुवातीचे 10 श्लोक नंबर लावून घ्यायचा. आधी सुरुवातीच्या 10 श्लोकात ही व्यक्ती आधी म्हणणार, ते बाकीचे त्याच्या मागे, लगेच 11 पासून 20 पर्यंत लगेच पलटून जायचं, लगेच 21 ते 30 पर्यंत पलटून जायचं, लगेच 41 ते 50 पर्यंत लगेच पलटून जायचं. हे कुठपर्यंत, जोपर्यंत आपली अजून सध्या सुरुवात आहे. 2, 3, 4, 5 अध्याय झाले की मग जेव्हा पूर्ण अध्यायाची जेव्हा सांकड घालत जाऊ, जेव्हा त्याची प्रॅक्टिस होत जाईल, जेव्हा त्याचं पारायण होत जाईल, तेव्हा तर ते राहीलच. परंतु सध्या पुढच्या या गोष्टीची आता प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, आता ते डोक्यात बसायला पाहिजे की नेमकं कसं राहतं. कारण एकदा तुम्ही पारायण तिकडे चालू केलं की तुम्हाला उठता येत नाही, तुम्हाला काही करता येत नाही, आणि तुम्हाला याच्या त्याच्या तोंडाकडे पाहता येत नाही, अटकताही येत नाही. म्हणून मग ते आता कशी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तर तसं नंतर होता कामा नये, म्हणून आतापासून त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. तर 40 पर्यंत आपण इथं श्लोक पाहिले. 40व्या श्लोकापर्यंत आपण अर्थांतर पाहिलं की युद्धभूमी सजलेली आहे. एका बाजूने कौरव पक्ष, एका बाजूने पांडव पक्ष. जसं अध्याय चालू झाला श्रीकृष्ण भगवंताचा आणि अर्जुनाचा हा जो संवाद आहे, आणि त्यातील प्रथम अध्याय हा अर्जुनाचा जो विषाद आहे, मोह आहे, तो मोह त्यावर विवेचन आला आहे पहिल्या अध्यायामध्ये, की इकडे कौरव पक्षामध्ये जो दुर्योधन होता तो दुर्योधन जातो द्रोणाचार्यांजवळ, आणि द्रोणाचार्यांजवळ गेल्यानंतर कौरव पक्षात जे श्रेष्ठ योद्धे आहे किंवा त्याच्या पांडवांच्या पक्षात जे श्रेष्ठ योद्धे आहे त्यांची नावं सांगतो, त्यांचे काय पराक्रम आहे ते सांगतो, आणि त्याच्यानंतर शंखनाद होतो, युद्धाला सुरुवात होते. आणि इकडे अर्जुन देखील भगवंताला सांगतो की या सेनयोर उभयोर मध्ये, की दोन्ही सैन्याच्या मधोमध जी युद्धाची जागा आहे तिथं जाऊन तिथं नेऊन तुम्ही माझा रथ हा स्थापन करावा, तिथं माझा रथ हा उभा करावा. कशासाठी? जेणेकरून मी त्यांचाही पक्ष पाहू शकेल, माझाही पक्ष पाहू शकेल. तसं तर मला नावाआधी माहीतच आहे, परंतु सैन्याची एक पूर्वतयारी करावी, युद्धाची पूर्वतयारी करावी, सैन्य सुसज्ज करावं. म्हणून ते जे निरीक्षण करणं आहे, ते जे कल्पना करण्याचे काय म्हणता प्लॅनिंग करायची आहे, त्याच्यासाठी मला तुम्ही तिथं न्या. परंतु तिथं गेल्यानंतर चित्र मात्र वेगळं होतं, चित्र बदलून जातं. तिथं जो युद्धभूमीवर त्या रणसंग्रामाची तो पूर्वतयारी करणार होता, तर तिथं गेल्यानंतर मात्र तिथं जो समोरच्या योद्ध्यांना जेव्हा तो पाहतो आणि तिथं पाहिल्यानंतर मात्र चित्र असं वेगळं बदलतं की जिथं तो गांडीव धनुष्य धारण करून उभा होता, तीर लावलेला होता प्रत्यंचला, आणि ते पाहिल्यानंतर मात्र त्याचा तीरही सटकून जातो, हातातून ते धनुष्य सटकून जातं. वेपतुश्च शरीरे मे रोम हर्ष जायचे, की अंगावर रोमांच दाटतात, तोंड कोरडं पडून जातं, काय करावं सुचत नाही, चक्कर यायला लागतात, आणि एका ठिकाणी शांतपणे तिथंच बसून जातो. आणि आता भगवंताजवळ कारण सांगायला लागतो की आता मला मात्र हे युद्ध करायचं नाही, मी तयारी केली परंतु आता काही युद्ध करायचं नाही, आणि बरीचशी कारणं भगवंताजवळ देऊ लागतो. आणि ती कारणं आता चालू आहेत. मागे आपलं पाहिलं की कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मोभी भवत्युत, की कुळाचा नाश झाला असता परंपरागत जे कुळ धर्म आहेत ते नाहीसे होतात, कुळ धर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. कारण मागच्या रविवारी सांगितलं की एखादी श्रेष्ठ व्यक्ती किंवा आपला एखादी मोठी व्यक्ती, घरातील मोठी व्यक्ती जसं आचरण करेल त्याला पाहून इतर जी आहे पुढची पिढी
त्यावर तसे संस्कार पडतील, त्यावर ते संस्कार घडतील आणि ते देखील तसं आचरण करेल. म्हणून श्रीकृष्ण भगवंताजवळ तो वारंवार हीच प्रार्थना करतो की आम्ही जर असं केलं तर आमच्या पुढच्या पिढीने कसं करावं. म्हणून पुढच्या श्लोकातही विवेचन आलं की अधर्माभि भवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय स्त्रिषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर. अधर्माभि भवात कृष्ण म्हणजे हे जे पाप फैलावतं आहे, जे आमच्या पूर्ण पिढीमध्ये फैलावतं आहे की कौरवांनी एवढं भयंकर केलं की स्वतःच्या भाऊला, स्वतःच्या काका असतील, काकू असतील, त्यांच्या ठिकाणी त्यांनी असे घोर अनर्घ कृत्य केले. तर हे जे पाप वारंवार वाढत जात आहे, मग जसे संस्कार दुर्योधनावर होते तसेच संस्कार त्या दुर्योधनाच्या मुलांवरही होते, तसेच दुःशासनाच्या मुलावरही होते, सर्व कौरव परिवारावर तसेच संस्कार झाले. मग आता हे पाप जे आहे ते हळूहळू फैलावत आहे माझ्या या पिढीमध्ये, माझ्या या कुटुंबामध्ये. आणि हे पाप अधिक वाढल्याने प्रदुष्यंती कुलस्त्रिय की कुळातील स्त्रिया देखील प्रदुष्यंती म्हणजे त्या देखील दूषित होतात, त्या देखील दूषित होतील. कारण जसं संसाराचं हे जे चक्र आहे, हा जो गाडा आहे ते दोन चाकं आहे, पुरुष आणि स्त्री हे जे दोन चाकं आहे, तर एका बी टायराची जर हवा कमी झाली तर ते टायर असं होऊन जाईल आणि असं झाल्यावर ते टायर बाहेर फेकावून जाईल, मग गाडी अशी घसरत जाईल. तर तसं नाही, तर हे दोन्ही चाकं समान ठेवावे लागतात, समान अधिकार द्यावा लागतो. आता आज प्रजासत्ताक दिनच आहे, काय वेगळं सांगावं, तर समान अधिकार दोन्हीला द्यावा लागतो. दोन्हीच्या विचार विनिमयाने तो गाडा जो आहे तो योग्य प्रकारे हाकल्या जातो. तर त्याला अर्जुन म्हणतो की कुळातील स्त्रिया ह्या अतिशय दूषित होतात आणि कुळातील स्त्रिया अतिशय दूषित होतील जर आम्ही असं कृत्य केलं. कारण हे दोन चाकापैकी एक चाक जर आता युद्ध झालं म्हणजे मृत्यू होता आणि एक चाक जर केलं की दुसरं चाक हे गडबडून जाईल. आणि हे वार्ष्णेय स्त्रिषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर आणि तेणे करून वर्णसंकर नावाचा हा जो दोष आहे तो आमच्या कुटुंबामध्ये फैलावेल, जो व्यभिचाराचा जो दोष आहे तो आमच्या कुटुंबामध्ये फैलावेल अशी चिंता श्रीकृष्ण भगवंताजवळ अर्जुन करतो. त्यानंतर संकरो नरका एव कुलघ्नानाम कुलस्तच पतंती पितरो हेशाम लुप्तपिंडोदक क्रिया. संकरो नरका एव म्हणजे वर्णसंकर हा जो दोष आहे तो नरकाला घेऊन जाणार आहे. आम्ही जे कृत्य करतोय जेणेकरून आम्ही तर जाऊ, परंतु आम्ही नसल्यामुळे जो व्यभिचार घरामध्ये येईल त्या व्यभिचारामुळे आमच्या घरातील स्त्रिया देखील या नरकाला जाण्यासाठी त्या सुसज्ज होतील. आजकाल त्याप्रमाणे व्यभिचाराचं प्रमाण फार वाढलेलं दिसूनच येतं, परंतु हिंदू संस्कृती, परंतु हिंदू इतिहास असं सांगतो किंवा अशा कथा आपल्यापर्यंत आल्या, असा पूर्वजांचा इतिहास आपल्यापर्यंत आला. राणी पद्मावती जोहर तो जो प्रसंग होता सगळ्यांना माहिती आहे. तसाच एक प्रसंग अकबरासोबतही झाला होता की राजपुतांचं आणि मुघलांचं युद्ध झालं. तर तिथं युद्ध झाल्यानंतर अकबरच होता तेव्हा त्या टायमात. युद्ध झालं आणि सायंकाळच्या वेळी युद्ध झाल्यानंतर त्यांची जे बॉडी असते प्रेतदेह ते तिथं सगळे दिवसभरात जे काही गेले त्यांचं सर्वांचं जमा करावं लागायचं, एके ठिकाणी ठेवावं लागायचं. मग ते राजपूत असो मुघल असो प्रत्येकाची वेगवेगळी हे करून त्यांचा जो काही अंत्यसंस्कार असतो तो करायचा असतो. तर तसं होतं आणि तशी वेळ होती, रात्रीची वेळ होती. दिवसभरातलं युद्ध झालं, राजपुताचे काही गेले, मुघलांचे काही गेले आणि युद्ध झाल्यानंतर ते प्रेत असे सगळे एक एक करून असे सगळे राजपुतांचे असे सगळे एक एक करून रचलेले होते. आणि आता इथं अकबर दिवसभर युद्ध करून थकला आणि तो म्हणतो की आता सायंकाळचे जेवण झाल्यानंतर शतपावली करावी म्हणून 2-4 सैनिक काय जे होते ते सोबत घेतले आणि कुठं जावं तर आज म्हणे प्रेतदेहांचे ते चेहरे आपण पाहायला जाऊ. आणि तिकडं पाहायला गेला. तिकडं पाहायला गेल्यानंतर त्याने तिथं चित्र पाहिलं की कोणीतरी एक लहानसं असं आहे, हातामध्ये मशाल आहे, असं पांघरलेलं आहे, सगळं तोंड असं झाकलेलं आहे. आणि तिथं गेल्यानंतर ती एकेकाचं ते जे शव होतं प्रेतदेह जे होतं प्रत्येकाचं असं तोंडावरचा कापड काढून चेहरा पाहत होतं की नेमकं ही व्यक्ती कोण आहे, नेमकं ही व्यक्ती कोण आहे. आणि तितक्यात अकबर तिथं पोहोचला. अकबर पोहोचल्यानंतर अकबरांचे दृश्य पाहिलं की कोणीतरी एक व्यक्ती तिथं फिरते आणि त्याला लगेच तिथं बोलवलं. अरे समोर ये म्हणे. कोण आहे ते? म्हणे तू इथं काय करतोय? म्हणे मी काय करतोय आणि मी काय करते? म्हणे तू पुरुष नाहीये? नाही म्हणे मी स्त्री आहे. म्हणे मग इथं आता स्मशानभूमीत तुमचं काय काम? म्हणे नाही, मी माझं एक लग्नविवाह सोहळा ठरला होता त्या राजपुत्रासोबत आणि तो राजपुत्र आज मी अशी वार्ता मला मिळाली की तो राजपुत्र
आज या युद्धामध्ये, आजच्या या रणसंग्रामात लढता लढता आज त्याला वीरमरण आलं आणि आता त्याचं इथं जे प्रेतदेह आहे ते मी घेण्यासाठी इथं आली आहे. ते प्रेतदेह घेऊन मला सती जायचं आहे. आता ही प्रथा चुकीची आहे, परंतु यातून संदेश किती मोठा घ्यायचा आपल्याला ते पहा की ती प्रेतदेह घेऊन मला जायचं आहे. म्हणे काय कारण नाही, म्हणे माझं याच्यासोबत लग्न ठरलेलं होतं. म्हणे ठरलेलं होतं ना, झालं तर नव्हतं, दुसरं करून घ्या. नाही म्हणे, आम्ही हिंदू संस्कृतीला, आम्ही हिंदू साहित्याला, आम्ही अध्यात्माला, देश, देव आणि धर्म याला शरण गेलेली, याला एक मानून घेतलेलं अशी आमची ही संस्कृती आहे, अशी आमची ही पूर्वज परंपरा आहे की एकदा ज्याचं वरण केलं त्याचं आजन्म त्याचा निर्वाह करणं, त्याचा प्रवाह करणं हे आमचं कर्तव्य आहे. हा व्यभिचार हा हिंदू संस्कृतीचा आहे आणि आजचं जर दृश्य पाहिलं तर वेगळंच काहीतरी दिसून येतं. आणि अशा दृश्याची कल्पना गेल्या 5000 वर्षाआधी अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंतांजवळ केली की संकरो नरकाय व कुलज्ञानाम कुलस्य, की या नरकामुळे, आमच्या या क्रियेमुळे, आमच्या या दोषामुळे आमच्या कुळातील ज्या स्त्रिया आहेत त्या देखील त्यांच्या ठिकाणीही हे पाप फैलावेल आणि तेणे करून वर्णसंकर नावाचा दोष येईल आणि त्या दोषामुळे पूर्ण जो कुलघात हा पूर्णपणे होईल. दोष येते कुलज्ञानम वर्णसंकार कारकै उत्साद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वता, की या दोषांमुळे कुलज्ञानम कुलघाती लोकांचे वर्णसंकर करणाऱ्या या दोषांमुळे जे कुलघाती लोक आहे तो दोष, त्याला बळी पडलेले लोक आणि आमच्यामुळे तो दोष पूर्ण कुटुंबात आला म्हणून आम्ही देखील उत्साद्यन्ते जाती धर्म, आमच्यामुळे हे सर्व जाती धर्म, कुळ धर्म जे काही स्वतःचे असतील ते सर्व नष्ट होऊन जातील. कारण ते कुटुंबच नाही राहणार, तर त्या कुटुंबाचा आराध्य दैवत जे कोणी असेल त्याची पूजा कोण करणार, त्याचे पितर आहेत, त्या पितरांना ची पिंडक्रिया आहे ते कोण करणार. पुढच्या श्लोकात ते आलाय की उत्सन्न कुल धर्माणाम मनुष्याणाम जनार्दन नरके नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुम, ज्यांचा कुलधर्म नष्ट झाला आहे. आणि आम्ही असं ऐकून आहोत की ज्यांचा कुलधर्म नष्ट झाला आहे किंवा ज्यांच्यामुळे कुलधर्म नष्ट झाला आहे, मनुष्याणाम जनार्दन, मनुष्यांचा हे जनार्दना, नरके नियतम वासो, त्यांचा नरकामध्ये नियत वास असतो की ज्यांच्यामुळे हे पाप फैलावलं. असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. अहोबत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यता, की एवढं मोठं पाप करण्यासाठी व्यवसिता वयम, आम्ही तयार तरी कसे झालो, मला हे कळत नाही की आम्ही तयार तरी कसे झालो. यद्राज्य सुखलोभेन, त्या राज्याच्या लोभाने, त्या सुखाच्या लोभाने आम्ही बुद्धिमान असून तेही बुद्धिमान आहेत. आता दुर्योधनाला म्हणजे ही गोष्ट किंवा भविष्याची कल्पना नव्हती अशातला भाग नाही. त्यालाही माहिती होतं युद्ध झाल्यावर आपले काही जाणार, त्याचे काही जाणार, शेवटी विजय कोणाचा होणार ती गोष्ट वेगळी आहे, परंतु नुकसान हे दोन्हीचं होणारच एवढं तर मात्र निश्चित होतं. दुर्योधनालाही माहिती होतं, भीष्मालाही माहिती होतं, द्रोणाचार्यालाही माहिती होतं. बरं कौरवांचं जाऊ द्या, पांडवांमध्ये फक्त अर्जुनालाच माहिती होतं असं नाही, युधिष्ठिर तर त्याच्यापेक्षा जास्त हुशार होता, तर त्यालाही माहिती होतं, भीमालाही माहिती होतं किंवा त्यांचे कोणी मामे चुलते वगैरे जे काय असतील तेवढं सर्वांना माहिती असून अर्जुन म्हणतो की या राज्याच्या सुखासाठी, या राज्याच्या लोभासाठी, या सुखाच्या लोभासाठी आम्ही तयार तरी कसे झालो एकमेकांना मारण्यासाठी. आता दुर्योधनाकडे याचं सर्व जे कारण आहे ते दुर्योधनावरच लादल्या जातात की मोजून 5 गावं देण्याची शर्त लागली होती आणि 5 गावं देणं त्याच्यासाठी काही कठीण नव्हतं. 5 गावं तो सहजपणे देऊ देखील शकत होता, परंतु दिलं नाही. कारण मोहामध्ये ग्रस्त झालेली किंवा तो जो लोभ असतो की माझी संपत्ती, माझं हे, माझं ते, याच्यामध्ये मन गुंतलं आणि ती गोष्ट सुटली नाही आणि योग्य वेळी ती गोष्ट सुटली नाही, म्हणून एवढं मोठं हा रणसंग्राम हा इथं तयार झाला. परंतु कुठेतरी विवेक बुद्धी जशी दुर्योधनाच्या ठिकाणी आली तशी आपल्या ठिकाणी येऊ नये. एक इंटरव्ह्यू मध्ये, एका मुलाखतीमध्ये एक थोडीशी म्हणजे संपत्तीवान व्यक्ती होती, त्याला त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याने, मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारला की मी असं ऐकलं म्हणे की तुम्हाला गाड्यांचा खूप शौक आहे, तर तुमच्याकडे खूप गाड्या पण आहेत, तर तुम्ही तुमच्या वयामध्ये किंवा तुमच्या तरुणाईमध्ये किती जोरात गाडी पळवली होती असं त्याने विचारलं. म्हणे गाड्या खूप आहेत माझ्याजवळ आणि पळवली,
एवढी पळवली की अधिक वेगाने 100, 150, 200 वेगाने पळवली म्हणे, पण 200च्या वेगाने पळवून देखील नंतर काय, ते जे सुख होतं, तो जो आनंद येणार होता, तो थोड्या वेळाकरताच होता. आता माझ्याकडे स्वतःचं जहाज आहे म्हणे, जहाज वर्षातून एकचदा काढतो, 1 दिवसाकरता, 2 दिवसाकरता, नंतर काय, एवढा खर्च केला परंतु आता त्याचा काही उपभोग नाही, उपयोग नाही. म्हणून ह्या ज्या काही भौतिक गोष्टी आहे, मी म्हणत नाही पैसे कमवू नका, उलट कमवा, असे कमवायचे डायरेक्ट चालता चालता खिशात हात घातला की गड्ड्या पडायला पाहिजे एवढे कमवायचे, सोडायचे नाही. परंतु दोन्ही स्थितीमध्ये मनुष्याला स्वतःला समान ठेवता आलं पाहिजे. की जसं पूर्वापार आपली म्हण चालत आली आहे, कशी आहे ते, की गरिबी आली तर लाजू नये, सत्ता आली तर गाजू नये, आणि श्रीमंती आली तर माजू नये. की दोन्ही स्थितीमध्ये मनुष्याला स्वतःला समान ठेवता आलं पाहिजे. जे स्थितप्रज्ञ पुरुष म्हटले जातात, की कोणतीही परिस्थिती आली की आज संपत्ती आहे, आज माझ्यासोबत 100 लोक आहेत, मला प्रत्येक ठिकाणी मान सन्मान वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात, परंतु जर यदा कदाचित दिवस पलटले आणि त्या 100चे 1 झाले किंवा 0 जरी झाले, तरी माझ्या ठिकाणी असणारं समाधान, माझ्या ठिकाणी असणारं सुख हे मात्र कमी होता कामा नये. हे स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला समान ठेवता आलं पाहिजे. नाहीतर इकडे मग गेलं की अहंकार जास्त वाढतो आणि परत शून्यावर गोष्ट येते, आणि इकडे शून्यावर आल्यानंतर डिप्रेशन जास्त वाढतं आणि ते शून्याचं एकदम मायनस मध्ये काम चाललं जातं. तर तसं होता कामा नये. जर हा 24 तासाचा दिवस आहे, त्यामध्ये जर 12 तासाचा दिवस असतो, 12 तासाचा उजेड असतो आणि 12 तासाचा अंधार असतो, रात्र असते. जर 12 तासाचा अंधार नसला तर हा 24 तासाचा दिवस जर पूर्ण होणार नाही. जर एका दिवसाची पूर्तता होण्यासाठी 12 तासाचा उजेड आणि 12 तासाची रात्र दोन्ही गरजेचं आहे, तर एवढं संपूर्ण आयुष्य पूर्ण होण्यासाठी सगळा दिवस जर उजेडाचेच असले तर मग ते पूर्ण नाही होणार, ते जुळणार नाही सूत्र. की ज्यांना असं म्हणजे की आयतं जर भेटलं तर त्याच्यावर फक्त रेषा मारल्या जातात. तर आयतं भेटून म्हणा किंवा कष्टाचं फळ जे असतं ते प्राप्त होणं, प्रत्येक गोष्ट, दुर्योधनाला सगळं आयतं भेटलं म्हणून एवढा माज निर्माण झाला, एवढा अहंकार निर्माण झाला. पांडवांचं मात्र तसं नव्हतं. जन्मतः तिकडं होते, जन्म झाला कुठं, वनातच झाला, तिथूनच आले. इकडे आल्यानंतर देखील काय सगळं राज्यभोग भेटलं असं नाही, स्वतःचं राज्य निर्माण केलं. म्हणून खालून वर गेलेल्या माणसाला त्या प्रत्येक गोष्टीची किंमत असते, ते दिवस माहिती असतात. दुर्योधनाचं मात्र तसं नव्हतं. म्हणून अर्जुन म्हणतो की त्याचं ठीक आहे, त्याच्याजवळ ज्ञान नाही, त्याच्याजवळ अनुभव नाही, त्याला या सर्व गोष्टींची जाण नाही. तो या राज्याच्या सुखासाठी, तो या लोभासाठी जर तो सुसज्ज आहे आणि तो युद्ध करतो, त्याचं ठीक आहे. परंतु आम्ही तर नीतिवान आहोत, परंतु आमच्याजवळ तर ज्ञान आहे, आम्हाला तरी बुद्धीचं कौशल्य आहे, आम्ही तरी कसे या युद्धाला प्रवृत्त झालो. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणय धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेम तरम भवेत. की या जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला आता अधिक कल्याणकारक ठरेल असं वाटेल. की मला तर आता युद्ध करायचंच नाही, मी तर निशस्त्रच झालो. परंतु निशस्त्र अवस्थेत देखील आता युद्धाचे काही नियम असतात, त्याच्यामध्ये जर समोरचा शत्रू निशस्त्र असला तर त्याच्यावर प्रहार करत नसता, त्याच्यावर तलवार नसता चालवत, बाण नसता चालवत. परंतु हा काय म्हणतो, हे अधर्माचं लक्षण आहे. परंतु इथं अर्जुन म्हणतो की अशा अवस्थेत असताना देखील जरी त्या धृतराष्ट्राच्या पुत्रांनी माझ्यावर बाण चालवले आणि मला ठार मारलं, तरी मी समजतो की ते माझ्या स्वतःसाठी अधिक कल्याणकारक ठरेल. आणि त्यानंतर एवमुक्त अर्जुन संख्ये एवढं सर्व सांगून त्या रणांगणावर रथोपस्थ उपाविशत, त्या रथावर उपविशत आरूढ झालेला तो अर्जुन, आरूढ झालेले ते भगवंत, विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानस, शोकाने अति व्यापून गेला आणि आपलं जे काही शस्त्र होतं, जे काही युद्ध त्याचं सामग्री होती ती तिथंच ठेवली आणि रथाच्या बाजूला एका म्हणजे ते जे आसन होतं त्या आसनावर जाऊन तिथं बसून गेला की आता सगळं संपलं, जेवढं काही आयुष्य गेलं ते गेलं आणि आता ही काही जी उम्मीद राहिली होती मोजक्या 5 गावाची तीही मला आता नाही, हेही मी सोडलं आणि आता अर्जुन इथं संपूर्णपणे
हरून गेला, संपूर्णपणे शांत झाला. शोक संविग्न मानस, शोकाने तो अति व्याकुळ झाला. आणि इथपर्यंत होता हा अर्जुनाचा विषाद, अर्जुनाला झालेला मोह, अर्जुनाला झालेलं दुःख, अर्जुनाला आलेला तो संताप स्वतःवर किंवा त्याच्या कुळ परिवारावर. आणि आता भगवंताला तो म्हणतो, आता मला युद्धच करायचं नाही, सगळ्या गोष्टी तिथं ठेवून दिल्या आणि तिथं शांत चित्ताने बसून राहिला. कारण आता बुद्धीची जी चांचल्यता होती, बुद्धीचं जे कार्य करणं होतं, ती बुद्धी तिथं थांबून गेली. आणि इथं प्रथम अध्याय जो आहे तो इथं समाप्त होतो की इति श्रीमद भगवद्गीता, इथपर्यंत भगवद्गीतेचा सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम, की जी उपनिषदांना पुरून उरली, जी ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म जो परमेश्वर, त्याची स्वतःची विद्या किंवा त्याच्या स्वतःच्या श्रीमुखातून निघालेली विद्या, स्वतःच्या श्रीमुखातून निघालेलं ज्ञान, योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद. आणि त्या संवादाला इथं नाम दिलं अर्जुन विषाद योग नाम प्रथमोध्याय, पहिला अध्याय इथं समाप्त झाला. पुढच्या 10चे पुढच्या रविवारी पाहिजे का, की आताच पाहायचा अर्थ? हा ते आज थोडस हे झालं. मग आता तुम्ही पूर्ण पहिला अध्याय घ्या, पूर्ण पहिला घ्या. कसं 10 आताच वाटलं असतं पाहून घ्या, नंबर लावून घ्या वाटलं तुमचं काय ते असेल. पहिल्या त्या 1 ते 10 पर्यंत एक जण पुढे येऊन म्हणणार, म्हणजे पुढचा अर्धा टप्पा जो आहे, अर्धा श्लोक जो आहे तो म्हणणार. 11 ते 20 पर्यंत दुसऱ्याचा नंबर, लगेच 21 ते 30 पर्यंत ते गाडीचे गेअर कसे फटाफट बदलता असं सांगायची गरज नाही पडायला पाहिजे, स्वतःहून शिफ्ट होऊन जायचं ह्या याच्यातून त्याच्यात. करा सुरुवात. ओम श्री श्री परमात्मा